नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर. विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच आवाजी मतदानाद्वारे विधेयक मंजूर. विद्यार्थ्यांवर गोळी चालवलीच नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाहीत, अधिकारी देतात. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं राहुल गांधींच्या भाषणाला प्रत्युत्तर. 152 वेळा पेपर फुटीचा आकडा आला कुठून? विद्यार्थ्यांना इडियट बोलणं योग्य आहे का? केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचा विरोधकांवर हल्लाबोल. राहुल गांधींचे दावे भाजपनं फेटाळलेत. राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन. विद्यार्थ्यांवर गोळी चालवलीच नाही, भाजप खासदार संबित पात्रा यांचं वक्तव्य. राहुल गांधी खोटं बोलतात. अमित शहा कधी चोरून परदेशात जात नाहीत, त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात पारदर्शकता असते. संबित पात्रांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांचा अपमान. या देशातील विद्यार्थी इडियट नाहीत, विद्यार्थ्यांना इडियट अंधभक्त म्हणणं अक्षम्य. संबित पात्रांनी व्यक्त केला संताप. राहुल गांधींची वक्तव्य खोटी, निराधार, दिशाभूल केल्याबद्दल त्यांनी सभागृहाची आणि राष्ट्राची माफी मागितली पाहिजे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं टीकास्त्र. राहुल गांधींच्या भाषणात नवीन असं काहीच नाही. राहुल गांधी तरुणांसाठी सकारात्मक काय बोलले? मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक बोल. ट्रोल झाल्यानंतर कंगनाचा नवा व्हिडिओ समोर. केवळ काही आंदोलकांच्या वर्तनावर आक्षेप. वक्तव्याचा केवळ एकच भाग हायलाईट केला जातोय. कंगनाचं स्पष्टीकरण. युवकांमुळे सेलिब्रिटींचं अस्तित्व. सेलिब्रिटींना मोठं करणारा युवा वर्गच असतो. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतच्या वक्तव्यावर सोनू सूदचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदी इन्फ्लुएन्सर म्हणूनच चांगले, त्यांनी पंतप्रधान पद दुसऱ्याला द्यावे. अभिजित दिपकेंची टीका. नीट यूजी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई. 92 ठिकाणी छापे, 13 जणांना अटक. एनटीएचे तज्ज्ञ देखील जाळे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट. दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल. संबंधित एसएफआयच्या सहसचिव आयशी घोष यांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांचा प्रयत्न. पोलिसांचे एकेजी भवनमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश. मुंबई महानगरपालिकेत नव्या गाड्यांवरून नवा वाद. स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टाचा प्रस्ताव. नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे. 6 महिन्यातच नवीन गाड्या घेण्याच्या प्रस्तावाबाबत मी अधिकाऱ्यांशी बोलूनच पत्र दिले. मानधन देण्याचा अधिकार आयुक्तांचा. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंचं उत्तर. गाड्यांची मागणी किशोरी पेडणेकरांनी केली. पाठीला त्रास होतो असं पेडणेकरांनी सांगितलं. महापौर ऋतू तावडेंचा पेडणेकरांवर पलटवार. मनसे नेते संदीप देशपांडेंनी खेळण्यातील इनोव्हा गाड्या पालिकेकडे पाठवल्यात. पालिकेनं जनतेच्या पैशांनी गाड्या घेऊ नये. मनसे पालिकेला इनोव्हा गाड्या देईल असं म्हणत देशपांडेंनी डिवचलंय. जात प्रमाणपत्र हे मागितल्यावर मिळतं. ज्यांनी प्रमाणपत्र मागितलं त्यांना दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. उल्हासनगर महानगरपालिकेतील आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट. सभापतींच्या गाडी घेऊन रील्स बनवले जात असल्याचा प्रकार समोर. आरटीओकडून अद्याप कारवाई नाही. इनोव्हा क्रिस्टा गाड्या विकत घेतल्या जात नाही, तर त्या भाड्याने घेतल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेवर जास्त ताण पडणार नाही. भाजपचे गटनेते गणेश खणकरांची प्रतिक्रिया. आयुक्त काय यांचे लाड पुरवायला बसले आहेत का? अशा पद्धतीनं पालिकेची लूटमार करत असतील तर योग्य नाही. नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर माजी महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गांभीर्य नाही. महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला. या सर्वाला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार. संजय राऊतांचा आरोप. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अडचणी वाढल्यात. खरगेंविरोधात वॉरंट जारी. कर्नाटक निवडणुकीदरम्यान बजरंग दलाची तुलना पीएफआयशी केल्यामुळे तक्रार. 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा समन्स. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध तक्रार दाखल. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून तक्रार. एमपीएससी पेपर फुटीबाबत अभिमन्यू पवारांवर सपकाळांनी केले होते आरोप. विरोधकांनी विरोधाची भूमिका न घेता महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावं. परीक्षांबाबत आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. आंदोलन करणं चुकीचं असल्याची मांडली भूमिका. गुरुपौर्णिमेनिमित्त लोअर परळ येथील विजय दत्त स्वामी समर्थ मठात फुलांची विशेष आरास. स्वामी समर्थांसाठी सुका मेव्याचा हात. दिवसभरात हजारो भक्तांनी श्री स्वामी समर्थांचं घेतलं दर्शन. शिर्डीतील साईबाबांना 47 लाखांचा सुवर्णहार अर्पण. गुरुपौर्णिमेला साईचरणी सुवर्णाचा प्रस्ताव. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत 3 दिवस उत्सव. पंढरीचा निरोप घेण्यापूर्वी संतांच्या पादुका विठ्ठल भेटीसाठी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगला गुरुपौर्णिमेचा सोहळा. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच गर्दी. राज्यासह विविध भागातून आलेल्या भाविकांची मोठी रांग. जिल्ह्यातील कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. जिल्ह्यातील 33,000वर शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश.
राज्यभरात सोयाबीन बोगस बियाण्यांसंदर्भात 85 गुन्हे दाखल. शेतकऱ्यांना बनावट बोगस बियाणं देणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्रजी जन्मोत्सव, हरित महोत्सव आणि हरित महाराष्ट्र सप्ताह. ड्रोनच्या सहाय्यानं 50,000 बियाणं बॉल्सची आकाशातून पेरणी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोळी खेड मार्गावर भीषण अपघात. नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी. विरार पश्चिमेतील म्हाडा इमारतीत आग. देवघरातील दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. घरातील टीव्ही पूर्णपणे जळून खाक. नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील टायरच्या दुकानाला भीषण आग. आगीमुळे धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मधील मेडशी बायपास जवळ ट्रकचा अपघात. झेंडूच्या फुलांनी भरलेला ट्रक उलटला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.